हाय सर्वांना. या पटकन आपल्याला राहिलेला जो टॉपिक आहे तर तो आपल्याला आज घ्यायचा आहे. चलो फास्ट यायचे. थोडाच टॉपिक राहिलेला आहे आपला. राहिलेला थोडा टॉपिक घेऊन टाकायचा आहे. चला पटपट यायचे. चलो एकदा व्यवस्थित दिसतंय का? आवाज येतोय का? कमेंट करा. व्यवस्थित दिसतंय का ते? ओके. चला ओके. चला जे बाकीचे येतील हळूहळू आपण सुरुवात करू. ओके. चलो जे कोणी येईल ते लक्षात येऊन जाईल. आपण जे 5वं चॅप्टर सुरू केलेलं आहे अणूंचे अंतरंग, त्यामध्ये आपण द्रव्य म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर परमाणू कशाला म्हणायचे, डाल्टनचा अणु सिद्धांत असेल, थॉम्सनचे प्लम पुडिंग मॉडेल असेल, त्यानंतर पहा रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप असेल, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर बोर्सचे स्थायी कक्षा अणुप्रारूप आहे, त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर अणूंची संरचना, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स काय आहेत, अणुअंक कशाला म्हणायचे, काल आपण अणुअंक कशाला म्हणायचे, अणुवस्तुमानांक कशाला म्हणायचे, इलेक्ट्रॉन वितरण कसं केलं जात असतं, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण कशा प्रकारे मांडता येतं. त्याचबरोबर त्यावरून इलेक्ट्रॉनचं संरूपण काढल्याच्या नंतर इलेक्ट्रॉनची संयुजा जी आहे त्या अणूंची, ॲटमची, मूलद्रव्यांची संयुजा कशा प्रकारे काढता येत असते याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर पहा, त्याबरोबर आता आज आपल्याला पाहायचंय, काल आपण तिथपर्यंत पाहिलं होतं, आज आपल्याला काय पाहायचंय, समस्थानिके काय आहेत. समस्थानिके म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणायचंय पहा, इंग्लिशमध्ये आपल्याला काय म्हणायचंय, आयसोटोप्स असं म्हणायचंय. काय म्हणायचंय, आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, समस्थानिके. आयसोटोप्स म्हणजे काय, समस्थानिके, आयसोटोप्स. ओके. आता हे जे आयसोटोप्स काय आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. ओके. चला येतील बाकीचे हळूहळू. आपण आपल्या टॉपिक कडे, जो राहिलेला टॉपिक आहे तर तो आपण सुरुवात करणार आहोत. ओके. चलो चला नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा समस्थानिके काय आहेत हे आपल्याला पाहायचंय. ओके. पहा आयसोटोप्स काय आहेत, कशाला म्हणायचंय आयसोटोप्स. पहा मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना काय म्हटलं जातं, समस्थानिके असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, आयसोटोप्स असं म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. पहा जे मूलद्रव्य, जे एलिमेंट ज्यांचे काय असतात, ॲटॉमिक नंबर जो आहे, काय ॲटॉमिक नंबर जो असतो तर ॲटॉमिक नंबर कसा असतो, सेम असतो. पण ॲटॉमिक मास जर पाहिलं, काय पाहिलं आपण, ॲटॉमिक मासचा जर विचार केला तर ॲटॉमिक मास कसं असतं या ठिकाणी, डिफरंट असतं, म्हणजे वेगवेगळं असतं. पहा, आणि ज्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास हे कसं असतं, डिफरंट असतं, वेगवेगळं असतं, तर अशा मूलद्रव्यांना किंवा अशा अणूंना आपल्याला काय म्हणायचंय, समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स असं म्हटलं जातं. यांना आपल्याला काय म्हणायचंय, आयसोटोप्स असं म्हटलं जात असतं. मग आता हे थोडंसं आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहू. फॉर एक्झाम्पल पहा कार्बन. आता ही कार्बनची काय आहेत,
आयसोटोप्स आहेत. तर काय आहेत ही कार्बनची आयसोटोप्स आहेत. तर काय आहेत बा C12, C13, C14 हे काय आहेत कार्बनची 3 समस्थानिके आहेत. मग आता हे कशावरून, हे जे 12 तुम्हाला दिसतंय, हे 13 जे आहे, 14 जे आहे, तर हे काय त्यांचे ॲटॉमिक मासेस आहेत, म्हणजे अणुवस्तुमान आहेत. पण जर कार्बनचा ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर कसा असतो, सेमच असतो, म्हणजे तो किती येणार आहे, 6च येणार आहे. मग आपण अशा प्रकारे संज्ञेच्या रूपामध्ये सांगू शकतो, कार्बन त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. पहिल्याचं काय ॲटॉमिक मास नंबर कार्बनचा 12 आहे. त्यानंतर दुसरा कार्बन ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेमच आहे, पण ॲटॉमिक मास कसं आहे, वेगळे 13 आहे. तिसरं आपण पाहिलं कार्बनचं आयसोटोप समस्थानिक ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे, पण ॲटॉमिक मास जो आहे तर तो कसा आहे, डिफरंट असतो. मग लक्षात राहू द्या आयसोटोप्स कशाला म्हणायचे, ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कसा असतो, सेम असतो. ॲटॉमिक नंबर कसा असतो, अणुअंक कसा असतो, सारखा असतो, पण त्याचा ॲटॉमिक मास जे आहे तर हे कसं असतं, डिफरंट असतं, म्हणजे वेगवेगळं असतं. त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणत असतो, समस्थानिके असं म्हणत असतो. ओके, तसंच पहा आता हे आपण कार्बनचं बघितलेलं आहे, कार्बनचे हे 3 आपण समस्थानिके पाहिले. तसंच कशाचे समस्थानिके, 3 हायड्रोजनची सुद्धा काय आहेत, 3 समस्थानिके आहेत. मग हायड्रोजनची कशी लिहायची पहा, फर्स्ट कोणतं आहे, हायड्रोजन आहे. हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे, आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 1च आहे, त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन असं म्हणत असतो. त्यानंतर पहा दुसरं, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे, म्हणजे सेमच असतो, पण ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 2 आहे, त्याला आपण काय म्हणतो, ड्यूटेरियम. काय म्हणतो त्याला आपण, ड्यूटेरियम असं म्हणत असतो. तिसरं पहा, ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे. कसा आहे ॲटॉमिक नंबर, सेम आहे, पण ॲटॉमिक मास कसं आहे, डिफरंट आहे, म्हणजे 3 आहे, तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय, ट्रिटियम असं म्हटलं जातं. पहा याला काय म्हणायचंय, हायड्रोजन, याला काय म्हणायचंय, ड्यूटेरियम, आणि याला काय म्हणायचंय, ट्रिटियम. हे हायड्रोजनचे काय तर 3 समस्थानिके आहेत. काय ते हायड्रोजनचे 3 समस्थानिके, तर ज्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक कसा असतो, सेम असतो, पण अणुवस्तुमानांक तुम्हाला दिसत असेल तर अणुवस्तुमानांक कसा असतो, डिफरंट असतो, म्हणजे वेगवेगळा असतो. त्यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणत असतो. हे कशाचे आयसोटोप्स आहेत, कार्बनचे आहेत, आणि ही कशाचे तुम्हाला दिलेले आहेत, हायड्रोजनची आयसोटोप्स दिलेले, समस्थानिके दिलेली आहेत. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात, समस्थानिके कशाला म्हणायचे, आलंय का सर्वांच्या लक्षात. चला, आलेलं असेल तर सर्वांनी यस म्हणून कमेंट करायचं आहे. ओके, चलो सर्वांनी काय करायचंय, यस म्हणून कमेंट करायचं आहे. चला नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा नेक्स्ट आपल्याला पाहायचंय तर ते काय आहे, समस्थानिकांचे उपयोग. आता हे जे समस्थानिक आहेत, हे आयसोटोप जे आहेत, तर या आयसोटोपचा जो यूज आहे तर हा यूज कुठे केला जातो हे आपल्याला पाहायचंय. पहा समस्थानिकांचा वापर कुठे केला जात असतो, तर पहा फर्स्ट आहे युरेनियम 235. काय, युरेनियम 235. या युरेनियम 235चा उपयोग कशासाठी केला जातो, केंद्रकीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जात असतो. कशासाठी केला जातो, युरेनियम 235 याचा जो यूज आहे तर हा कशासाठी केला जात असतो, केंद्रकीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिजन आपण म्हणत असतो त्याला, न्यूक्लिअर फिजन, आणि एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी, ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो, युरेनियम 235चा वापर केला जात असतो. म्हणजे पहा हे जे युरेनियम आहे तर या युरेनियम 235 वरती न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केलं जातं. कशाचं, न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केलं जातं, आणि या युरेनियमचं त्याच्या आयसोटोप्स मध्ये कन्व्हर्जन करतात, म्हणजे की कशामध्ये, युरेनियम 236 मध्ये कन्व्हर्जन केलं जात असतं. आपण युरेनियमचं जे काही विखंडन आहे, केंद्रकाचं विखंडन, हे बघितलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं पहा, याच्यामध्ये काय होत असतं, युरेनियम
235 जे आहे तर यावरती न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केलं जातं. कशाचं? न्यूट्रॉन. कारण की पहा आयसोटोप्स कसे तयार होत असतात ज्यावेळेस त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वाढत असते आणि न्यूट्रॉनची संख्या वाढली म्हणल्यावरती त्याचा ॲटॉमिक मास काय होणार आहे? वाढणार आहे. जेवढे न्यूट्रॉनची संख्या वाढत असते तेवढा त्याचा ॲटॉमिक मास काय होतो? वाढल्या जातो असतो. ओके, मग आता पहा या ठिकाणी न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केल्याच्या नंतर या युरेनियम 235चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कोणत्या आयसोटोप्स मध्ये होतं? युरेनियम 236 मध्ये होतं. आता हा काय तयार झाला? युरेनियमचा आयसोटोप. का? कारण की याच्यामध्ये युरेनियमचा एक जो न्यूट्रॉन आहे तर तो न्यूट्रॉन कशामध्ये? केंद्रकामध्ये ऍड झालेला आहे. ओके, त्यामुळे काय झालं? 235चं 236 मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि पहा त्यानंतर त्यामधून या युरेनियम 236 जो आयसोटोप्स आहे तर हा कसा राहत नाही? स्टेबल नसतो. हा कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असताना त्यामधून काय होतात? तर क्रिप्टॉन आणि बेरियम हे काय होतात? एलिमेंट बाहेर पडतात. कोणते? क्रिप्टॉन आणि बेरियम जे आहेत तर ते मूलद्रव्य जे आहेत तर ते बाहेर पडत असतात. त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन पण त्यामधून काय होतात? बाहेर पडतात. 3 न्यूट्रॉन पण काय होतात? बाहेर पडत असतात. आणि त्याचबरोबर त्यामध्ये ज्यावेळेस हे फ्युजन होत असतं पहा युरेनियमच्या केंद्रकाचं ज्यावेळेस फ्युजन होत असतं, कारण की तुम्हाला माहिती आहे युरेनियमच्या केंद्रकामध्येच काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. मग आपल्याला जो न्यूट्रॉनचा बाहेरून मारा करायचा आहे तो कशावरती करायचा आहे? युरेनियमच्या केंद्रकावरती करायचा आहे. मग याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या काय होणार आहे? हा एक न्यूट्रॉन त्याच्यामध्ये जाऊन ऍड होणार आणि ऍड झाला की त्याचा ॲटॉमिक मास काय होणार आहे? आपोआपच चेंज होणार आहे. आणि मग तो युरेनियमचा काय होतो? आयसोटोप्स तयार होत असतो, म्हणजे समस्थानिक तयार होत असतं. आणि हे केंद्रकाचं ज्यावेळेस विखंडन होत असतं, फ्युजन होत असतं त्यावेळेला पहा त्यामधून काय प्रोडक्ट बाहेर पडत असतात. आणि ते कोणते? क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन बाहेर पडत असतात. त्याचबरोबर त्यामधून एनर्जी रिलीज केली जात असते. ती किती असते? 200 व्होल्ट एवढी काय केली जाते? एनर्जी जी आहे तर ही एनर्जी रिलीज केली जात असते. मग हे पुन्हा काय होणार? हे न्यूट्रॉन जे आहेत हे पुन्हा युरेनियम 235 वरती 3 युरेनियम 35 जे आहेत तर त्यावरती त्याचं बंबार्डमेंट केलं जातं. पुन्हा काय होणार? यांचं युरेनियम 236 मध्ये कन्व्हर्जन होणार. याचं पण 36, याचं पण 36. मग पुन्हा अशी जी चेन आहे तर ही काय होत जाते? अशीच इन्क्रीज होत जाते. अशीच काय होत जाते? वाढत जात असते. ही जी प्रोसेस आहे तर याला आपण काय म्हणतो? युरेनियमच्या केंद्रकाचं विखंडन. आणि यामधून आपल्याला काय मिळत असते? एनर्जी मिळत असते. याला ही जी साखळी दिसते तर याला आपण काय म्हणतो? चेन रिॲक्शन असं म्हणतो. कोणती रिॲक्शन ही? चेन रिॲक्शन आहे. ओके, म्हणजे पहा तुम्हाला आता हे कशामुळे सांगितलेलं आहे? कारण की आपल्याला सांगितले काय? युरेनियम 235चा जो उपयोग आहे तर हा कशासाठी केला जातो? केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी. आणि तशा प्रकारे मग काय केलं जातं? केंद्रकाचं विखंडन केल्या जातं. ओके, नेक्स्ट पहा कॅन्सर सारखा जो प्राणघातक आजार आहे तर त्या आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होत असतो. मग तो कोणता आहे? कोबाल्ट 60. लक्षात राहू द्या, कोबाल्ट 60 जो आहे तर या कोबाल्ट 60 या आयसोटोपचा या समस्थानिकाचा वापर जो आहे तर हा कशासाठी केला जातो? कॅन्सर वरती उपचार करण्यासाठी. कशावरती? कॅन्सर वरती उपचार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? कोबाल्ट 60 या आयसोटोपचा. पहा कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो. आणि ते मूलद्रव्याचे समस्थानिक म्हणजे कोणता मूलद्रव्य येतो? कोबाल्ट. आणि त्याचं समस्थानिक म्हणजे कोणतं आहे? त्याचा आयसोटोप्स म्हणजे कोणता आहे? कोबाल्ट 60 असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट पहा
गॉयटर, गॉयटर या थायरॉइडच्या ग्रंथी आहेत. गॉयटर ही कशाची ग्रंथी आहे? गॉयटर ही कशाची ग्रंथी आहे? थायरॉइडची ग्रंथी आहे. आणि या थायरॉइडच्या ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये ज्यांना गॉयटर हा डिसीज झालेला असतो थायरॉइड या ग्रंथींच्यामुळे, तर या गॉयटरवरती उपचार म्हणून कोणतं समस्थानिक वापरतात? आयोडीन 131. कोणतं समस्थानिक वापरलं जातं? आयोडीन 131 जे आहे तर या समस्थानिकाचा वापर केला जात असतो. आयोडीन 131चा यूज केला जात असतो, लक्षात राहू द्या. नेक्स्ट पहा, किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळ्यांमधील चिरा शोधण्यासाठी होत असतो. काही किरणोत्सारी असे मूलद्रव्य आहेत, मूलद्रव्यांचे समस्थानिके असे आहेत जे जमिनीच्या खालून ज्या नळ्या गेलेल्या असतात. आता जमिनीच्या खालून जर नळ्या गेल्या, त्याला कुठं जर चीर पडली, भेग पडली, तर आपण पूर्णच्या पूर्णच नळ्या जमिनीच्या बाहेर काढू शकत नाही. चेक करायचं म्हणल्यावरती पूर्ण पुन्हा जमीन खोदावी लागेल आणि त्या नळ्या शोधत बसावं लागतील कुठे चीर पडलेली आहे. मग असा जास्त ताण होऊ नये म्हणून ज्या जमिनी खालून गेलेल्या ज्या नळ्या असतात त्यामधील चिरा शोधण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो? सोडियम 24. कशाचा यूज केला जातो? सोडियम 24 या समस्थानिकाचा वापर केला जात असतो. ओके, चलो नेक्स्ट पहा, अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूंपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होत असतो. कशाचं पहा? अन्न पदार्थांचं. कशापासून? सूक्ष्म जीवांपासून परिरक्षण करण्यासाठी. काय करण्यासाठी? परिरक्षण करण्यासाठी. कशाचा? किरणोत्सारी जे मूलद्रव्य आहेत तर त्यांचा वापर केला जात असतो. कोणतं मूलद्रव्य ते सांगितलेलं नाही, फक्त किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वापर केला जात असतो. नेक्स्ट आहे पहा, कार्बन 14. आताच आपण बघितलं होतं कार्बनचे वेगवेगळ्या प्रकारचे आयसोटोप्स आहेत. मग त्यापैकी जो कार्बन 14 आहे तर या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर कशासाठी केला जातो? जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी. जे जीवाश्म असतात पहा, फॉसिल्स असतात, तर त्या फॉसिल्सचं एज ठरवण्यासाठी कशाचा यूज केला जातो? कार्बन 14चा. पॅलेंटोलॉजिकल यामध्ये केला जातो, शास्त्रामध्ये केला जात असतो. पुरातत्वीय शास्त्र म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये कशाचा यूज केला जात असतो? कार्बन 14 या समस्थानिकाचा वापर केला जात असतो. कशासाठी केला जातो त्याचा? जीवाश्मांचं वय मोजण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी. आपण म्हणत असतो पहा, डायनोसॉर जे आहेत तर हे 7 कोटी वर्षापूर्वी होते. मग हे कशावरून कळालं आपल्याला की डायनोसॉर 7 कोटी वर्षापूर्वी होते? किंवा जे काही आपले जे पूर्वज आहेत तर ते 400-500 वर्षापूर्वी होऊन गेले. मग हे आपल्याला कशावरून समजतं बरं? हडप्पा संस्कृती होती हे आपल्याला कशावरून समजलं? कारण की त्याचे अवशेष आपल्याला सापडले आणि ते अवशेष सापडून त्याचं जे काही वय ठरवण्यासाठी आपण त्याच्यामधल्या कशाचा वापर करून घेतला? कार्बन 14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करून घेतला. आणि मग त्यावरून आपल्याला काय ठरवण्यात आलं? त्या जीवाश्माचं वय ठरवायला आपल्याला समजायला लागलं. आणि मग आपण त्याचा वापर जो आहे कार्बन 14चा कशासाठी उपयोग करू लागलो? जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी. ओके, मग त्यानंतर आपल्याला लक्षात यायला लागलं की हा जो एखादा ॲनिमल असेल किंवा एखाद्या प्लांटचा अवशेष असेल तर ते किती वर्षापूर्वी होते, त्याचं वय आपल्याला यावरून ठरवता येऊ लागलं. ओके, हे काय तर समस्थानिकांचे उपयोग आहेत. आलंय लक्षात सर्वांच्या? ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचं आहे. पहा, सर्वांच्या जर व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर कमेंट करून टाकायचं, यस म्हणून कमेंट करायच्या आहेत. ओके, चला नेक्स्ट आपल्याला पॉइंट पाहायचं आहे. पहा, अणुभट्टी. काय पाहायचंय? अणुभट्टी काय आहे हे आपल्याला पाहायचंय. आणि त्या अणुभट्टीमध्ये जसं मी अगोदरच तुम्हाला ते ग्रॅफाइटचं दाखवलं होतं की नाही, हे जी काही चेन रिॲक्शन आहे तर त्याच्यासाठीच काय कशाचा यूज केलेला आहे? ह्या अणुभट्टीचा वापर केलेला आहे. पहा आता, अणुभट्टी ही अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र आहे. काय? हे एक संयंत्र आहे, म्हणजे यंत्र आहे. पहा, कोणतं आहे? अणुभट्टी ही वीज निर्मिती करण्यासाठी वापरणारं एक काय संयंत्र
आहे. ओके, याच्यामध्ये पहा कशाचा वापर केला जातो, संचलक किंवा काय म्हणतात त्याला मंदक असं म्हणतात, आणि एक काय नियंत्रक, कंट्रोलर आणि मॉडरेटर. याला काय म्हणायचंय, मॉडरेटर म्हणायचंय, याला काय म्हणायचंय, कंट्रोलर असं म्हणायचंय. याचा यूज केला जात असतो या चेन रिॲक्शन मध्ये. जी आपण पाठीमागे युरेनियमची चेन रिॲक्शन बघितलेली, ही चेन रिॲक्शन, तर याला कंट्रोल करण्यासाठी, कारण की हे असंच वाढत जाणार आहे, मग याला कुठंतरी कंट्रोल तर करावं लागेल की नाही, तर मग खूप मोठ्या प्रमाणावरती काय होईल, केंद्रकाचं विभाजन होऊन जाईल, आणि मग ही साखळी जी आहे, चेन जी आहे, तर ती कंटिन्यू वाढतच जाईल. ते कुठंतरी स्टॉप करणं आवश्यक आहे. तर ती स्टॉप करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, संचलक किंवा त्यालाच मंदक असं म्हणतात, आणि नियंत्रकाचा वापर केला जातो. आता पहा संचलक किंवा मंदक काय आहे, याच्यामध्ये न्यूट्रॉनचा वेग, कशाचा, न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी, जे न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केलं जातं, मारा केला जातो, तर त्या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट, काय, ग्राफाइट किंवा जड पाणी, ग्राफाइट किंवा काय, जड पाणी याचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जात असतो. न्यूट्रॉनचा वेग आपल्याला कमी करायचा आहे. काय करायचं आहे, न्यूट्रॉनचा वेग जो आहे तर तो कमी करायचा आहे, आणि तो वेग कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, मॉडरेटर म्हणून, संचलक किंवा मंदक म्हणून कशाचा वापर केला जातो, ग्राफाइटचा यूज केला जातो, किंवा कशाचा, हेवी वॉटर म्हणजे जड पाण्याचा वापर केला जात असतो. ओके, व्यवस्थित लक्षात राहू द्या. संचलक किंवा मंदक म्हणून न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, ग्राफाइट किंवा जड पाण्याचा. नियंत्रक काय पहा, न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी. न्यूट्रॉन काय करायचेत, न्यूट्रॉन शोषून घ्यायचेत आणि त्यांची संख्या काय करायची, कमी करायची. न्यूट्रॉनची जर संख्या कमी झाली, न्यूट्रॉनची जर संख्या, आता इथं पण न्यूट्रॉन तयार होणार आहेत, इथंही 3 न्यूट्रॉन तयार होणार आहेत, इथं पण तसेच, इथंही तसेच, आणि पुन्हा आपण पाहिलं तर अजून पुढे वाढत जातील. मग हे न्यूट्रॉनची संख्या जी आहे तर ती कमी करण्यासाठी, त्याला शोषण करण्यासाठी, या न्यूट्रॉनचं शोषण करण्यासाठी कशाचा यूज केला जात असतो नियंत्रक म्हणून, बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या काड्या नियंत्रक म्हणून वापरल्या जात असतात. कोणत्या काड्या नियंत्रक म्हणून वापरतात, न्यूट्रॉनचं शोषण करण्यासाठी, त्यांची संख्या कमी करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, बोरॉन, कशाचा, बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या काड्यांचा वापर केला जात असतो नियंत्रक म्हणून. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण किती अणुभट्ट्या येतात, 22. किती अणुभट्ट्या येतात, 22 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. भारतामध्ये 8 ठिकाणी काय आहेत, अणुवीज निर्मिती केंद्र आहेत, आणि त्या 8 अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये किती अणुभट्ट्या सांगितलेले आहे, किती अणुभट्ट्या येतात, एकूण 22 अणुभट्ट्या आहेत. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा अप्सरा, हे पण आहे महत्वाचं आहे. अप्सरा ही मुंबईच्या, कुठे ती, मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात, भाभा अणुसंशोधन केंद्र आहे मुंबईला, त्या केंद्रामध्ये 4 ऑगस्ट 1956 मध्ये, किती, 4 ऑगस्ट 1956 मध्ये कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. भारतातील पहिली अणुभट्टी कुठे सुरुवात झालेली आहे, भारतातल्या पहिल्या अणुभट्टीची किती साली सुरुवात झालेली आहे आणि तिचं नाव काय आहे, हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग पहिली अणुभट्टी जी आहे ही कोणत्या साली सुरू झाली, 4 ऑगस्ट 1956 मध्ये सुरू झालेली आहे. कोठे निर्माण केलेली आहे ती, मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये, आणि त्या अणुभट्टीचं नाव काय आहे, अप्सरा. काय नाव आहे त्या अणुभट्टीचं नाव अप्सरा आहे. ओके, आलंय लक्षात, व्यवस्थित समजलंय अणुभट्टीविषयी, संचलक, मंदक, कंट्रोलर काय आहे ते समजलेलं आहे का. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात. ओके, चला आपला जो काही सुरू केलेला आपण जो टॉपिक होता अणूंचे अंतरंग, तर तो या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर काय करायचंय,
सांगायचं आहे. यस 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 श्रीनिका, आपण दुसऱ्यांचे पण काय करू शकतो, आयसोटोप्स जे आहेत तर ते काढू शकतो, दुसऱ्यांचे पण काढू शकतो. ठीक आहे. यस, समजलंय का? चला, उशिरा जॉईन करायचं नाही. आपलं जे लेक्चर आहे तर हे 6:45लाच सुरू होत असतं. समजलंय सर्वांना? ओके. चलो, बरेच जण आत्ता जॉईन केले, बऱ्याच जणांनी उशिरा जॉईन करायचं नाहीये. आपला टॉपिक जो आहे तर हा या ठिकाणी संपलेला आहे. आता जे कोणी उशिरा जॉईन झालेले तर त्यांनी हा आपल्या ॲपवरती रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मिळून जाईल, तर तो काय करायचा आहे, पाहायचा आहे. ओके. आणि याच्यावरचे जे क्वेश्चन आणि आन्सर आहेत तर ते आपण बघितलेले आहेत. पहा, यूट्यूबवरती याचं लेक्चर आहे, आपल्या ॲपवरती सुद्धा या क्वेश्चन आणि आन्सरचं तुम्हाला लेक्चर मिळून जाईल. याच्या व्यतिरिक्त असणारे दुसरे जे क्वेश्चन आणि आन्सर असणार आहेत 5व्या चॅप्टरचे, तर ते तुम्हाला हा व्हिडिओ झालं की या व्हिडिओमध्येच PDF च्या स्वरूपामध्ये किंवा एक PDF आपण फोल्डर तयार केलेलं आहे, तर त्या PDF फोल्डरमध्ये तुम्हाला या चॅप्टरचे क्वेश्चन आणि आन्सर, ऑदर क्वेश्चन आणि आन्सर जेवढे काढता येतील तेवढे MCQ टाईपचे क्वेश्चन आणि आन्सर PDFच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याचाही अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे आन्सर की पण मिळून जाईल. अगोदर ते सोडवायचेत आणि त्यानंतर आपले आन्सर वगैरे चेक करायचे आहेत. ओके. चला, आपण यानंतर 8:30 वाजता, सायंकाळी 8:30 वाजता सर्वांनी काय करायचे, यूट्यूबला लेक्चर जॉईन करायचे. हो, भारतामध्ये अजून अणुभट्ट्या आहेत. ठीक आहे, एकच नाहीये, अनेक अणुभट्ट्या आहेत भारतामध्ये. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंय 8 अणुभट्ट्या आहेत. काय, 8 अणु ऊर्जा केंद्र आहेत आणि त्या 8 अणु ऊर्जा केंद्रकामध्ये किती अणुभट्ट्या येतात, 22 अणुभट्ट्या येतात. ओके. 8:30 वाजता आज आपण जो 10वा टॉपिक आहे पहा, पेशी आणि पेशी अंगके, हा टॉपिक आपण अगोदर शिकवणार आहोत यूट्यूबवरती. आणि त्याच्यानंतर त्याचं टॉपिक संपल्याच्या नंतर आपण त्याचे क्वेश्चन आणि आन्सर घेणार आहेत. आणि तेच टॉपिक मग आपण इकडे आपल्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपल्या ॲपवरती पण टाकणार आहोत. फक्त 2च टॉपिक आपल्याला यूट्यूबवरती घ्यायचेत, 10वा आणि 11वा. बाकीचे आपण टॉपिक जे असणार आहेत तर ते आपण आपल्या ॲपवरतीच घेणार आहोत. ओके. कारण की यूट्यूबवरती आपण जे क्वेश्चन आणि आन्सर घेतोय तर तो 10वा आणि 11वाच टॉपिक राहिलेला आहे. त्यामुळे 10वा टॉपिक अगोदर शिकवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, त्याचे क्वेश्चन आणि आन्सर घेणार आहेत. यस, हो, पहिली अणुभट्टी जी आहे तर ही कुठं आहे, मुंबईची असणार आहे. मुंबई, अप्सरा नाव. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलेलं आहे. ओके. चला, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण या ठिकाणी थांबूत. आणि उद्या जे आहे तर उद्या आपण एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहे. 6वा टॉपिक असणार आहे. कोणता आहे, द्रव्याचे संघटन 6वा टॉपिक आहे, तर हा आपण लर्न करणार आहोत. ओके. चलो, आणि उद्या सर्वांनी, आज मी या 5व्या चॅप्टरचे क्वेश्चन आणि आन्सर अपलोड करते PDFच्या स्वरूपामध्ये. आज काय करायचे, आज आणि उद्या ते पूर्ण PDF सॉल्व करून घ्यायचे आणि मग उद्या मी त्याचे आन्सर की पाठवेल. तुम्ही सगळ्यांनी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला किती मार्क्स आलेले आहेत ते. ओके. चलो, या ठिकाणी आपण काय करतोय, थांबतोय. उद्या आपण पुन्हा 6:45 वाजताच आपल्या या तवले पाटील एज्युकेशन ॲपवरती भेटणार आहोत. चला, ओके, सर्वांना बाय बाय.